अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। कालचं वास्तव आज इतिहास बनतंय, आजचं स्वप्न उद्याचं भविष्य। विज्ञानाच्या अद्भुत आविष्कारांपासून ते जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या थक्क करणाऱ्या अशा बातम्या, प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया आता एकाच ठिकाणी। पाहूयात जागतिक घडामोडींचा विशेष प्रवास अर्थात विश्वसंचार। विचार करा, जर उद्या सकाळी नळाला पाणी आलं नाही तर केवळ एक दिवस नाही तर आयुष्यभरासाठी। हे ऐकल्यावरच अंगावर काटा येतोय ना। पण जगभरातील अनेक प्रमुख शहरं आहे याच डे झिरोच्या उंबरठ्यावर उभी आहेत। वाढती लोकसंख्या आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाण्याचा थेंब न थेंब मोराचा झालाय। पण या भीषण संकटातही जगातील 5 देशांनी आपल्या अद्भुत तंत्रज्ञानाच्या जोरावर अशक्य ते शक्य करून दाखवलंय। वाळवंटामध्ये नंदनवन नेमकं कसं फुलवायचं आणि सांडपाण्याचं पिण्याचं पाणी कसं करायचं हे या देशांनी जगाला दाखवून दिलंय। पाहूयात कोणता देश नेमकं कसं वाचवतोय पाणी। ग्लोबल वॉर्मिंग आणि वाढत्या लोकसंख्येमुळे जगभरातील प्रमुख शहरं डे झिरो म्हणजेच पाणी संपण्याच्या उंबरठ्यावर असतानाच जगातील काही देशांनी आपल्या अनोख्या तंत्रज्ञानाच्या आणि कडक कायद्याच्या जोरावर पाण्याचं आदर्श नियोजन केलेलं आहे। ऑस्ट्रेलियानं प्रत्येक घरात स्मार्ट मीटर्स बसवून पाण्याच्या वापरावर डिजिटल देखरेख ठेवली आहे, तर नियम मोडणाऱ्यांवर हजारो डॉलर्सचा दंड लादलेला आहे। इस्रायलनं चक्क 90% सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरलेलं असून समुद्राचं खारं पाणी गोड करून आपली 70% गरज भागवलेली आहे। एकेकाळी परावलंबी असलेल्या सिंगापूरनं सांडपाण्याला शुद्ध करून थेट पिण्यायोग्य न्यू वॉटर बनवलेलं आहे। जर्मनीनं स्पंज सिटी संकल्पना आणि कायद्याच्या जोरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केलंय, तर जपानमध्ये टॉयलेट फ्लशवरच बेसिन बसवून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला जातोय। भारतामध्ये मुबलक पाऊस पडूनही योग्य नियोजनाच्या अभावी पाणी वाया जातं। त्यामुळे भविष्यातील संकट टाळण्यासाठी भारताला आता रिड्यूस, रियूज आणि रिसायकल ही त्रिसूत्री स्वीकारून शेतीत ठिबक सिंचन आणि शहरामध्ये सांडपाण्याचा पुनर्वापर सक्तीचा करावाच लागेल। समुद्राचा तो अथांग तळ जिथे सूर्याचा प्रकाशही पोहोचत नाही आणि जिथे दडलेली आहेत अशी रहस्य ज्यांचा विचार करूनच अंगावर काटा येतो। याच अंधाऱ्या दुनियेतून आता एक अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक असा व्हिडिओ समोर आलाय। समुद्रातला सगळ्यात रहस्यमयी आणि अक्राळ विक्राळ समजला जाणारा गॉल्बिन शार्क पहिल्यांदाच कॅमेरामध्ये जिवंत कैद झालाय। शास्त्रज्ञांनाही थक्क करणाऱ्या या जिवंत जीवाश्माचा थरार नेमका कसा दिसला पाहूयात। समुद्राच्या अथांग आणि गूढ खोलीत एक अशी ऐतिहासिक घटना घडली आहे ज्यानं संपूर्ण जगातील शास्त्रज्ञांना थक्क केलाय। अंतराळ इतकेच रहस्यमय असलेल्या सागरी विश्वातून अत्यंत दुर्मिळ आणि भीतीदायक मानला जाणारा गॉब्लिन शार्क पहिल्यांदाच जिवंत असताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। एका शास्त्रज्ञानं आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं, मला कधीच वाटलं नव्हतं की आपण या माशाला कधी जिवंत आणि पोहताना पाहू शकू। हा शार्क समुद्राच्या अशा अंधाऱ्या भागामध्ये राहतो जिथे सूर्याचा प्रकाशही पोहोचत नाही। लांबट नाक, विचित्र चेहरा आणि बाहेर येणारा अक्राळ विक्राळ जबडा, त्यामुळे याला गॉब्लिन नाव देण्यात आलंय। आजवर शास्त्रज्ञांना केवळ त्याचे मृत अवशेषच पाहायला मिळालेले होते, पण अत्याधुनिक अंडर वॉटर कॅमेरामुळे आता हा जिवंत जीवाश्म त्याच्या नैसर्गिक अधिवासात पोहताना जगासमोर आलाय। या ऐतिहासिक चित्रफितीमुळे महासागराच्या तळाशी दडलेल्या शिकारीच्या पद्धती आणि अनेक अनुत्तरित रहस्यांचा उलगडा आता होणार आहे। पॅरालिसिसच्या रुग्णांसाठी एक विज्ञानाचा चमत्कार घडलाय। एलॉन मस्क यांच्या न्यूरोलिंकला मागे टाकत चीननं लॉन्च केली आहे जगातली पहिली व्यावसायिक ब्रेन चिप। निओ नावाच्या या चिपमुळे रुग्ण आता केवळ विचारांच्या जोरावर कॉम्प्युटर कर्सर हलवू शकणार आहेत आणि कृत्रिम अवयव सुद्धा चालवू शकणार आहेत। 36 रुग्णांवर यशस्वी प्रयोगानंतर आता याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुद्धा सुरू झालंय। पण या चिपमुळे हॅकिंगचा मोठा धोका असल्याचा सायबर तज्ञांनी इशारा सुद्धा दिलेला आहे। पाहूयात। विज्ञान जगतातून एक अत्यंत थक्क करणारी बातमी समोर आली आहे। अब्जाधीश एलन मस्क ज्या तंत्रज्ञानाला चमत्कारिक म्हणत होते ते प्रत्यक्षात आणून चीननं अमेरिकेला मोठा धक्का दिलाय। चीननं जगातील पहिल्या व्यावसायिक ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस चिपला मंजुरी दिलेली असून तिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुद्धा सुरू करण्यात आलंय। बीजिंगच्या सिगुला युनिव्हर्सिटी आणि नुरॅकल टेक्नॉलॉजीच्या संयुक्तपणे विकसित केलेल्या या नाण्यासारख्या चिपचं नाव निओस आहे।
मस्क यांची नुरालिंग थेट मेंदूच्या आत घुसवली जाते, ज्यामुळे वैद्यकीय धोका जास्त असतो. पण चीनची निओ चिप मेंदूच्या बाहेरच्या पडद्यावर सुरक्षितपणे बसवली जाते. आतापर्यंत 36 अर्धांगवायू आणि पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या रुग्णांवर याचे यशस्वी प्रयोग झालेत. या क्रांतिकारी तंत्रज्ञानामुळे रुग्ण आता केवळ विचारांच्या जोरावर कॉम्प्युटर चालवू शकतील, टाईप करू शकतील आणि कृत्रिम अवयव सुद्धा हलवू शकतील. भविष्यात पार्किन्सन आणि डिप्रेशन सारख्या आजारांवर सुद्धा याद्वारे उपचार शक्य होणार आहेत. परंतु या चमत्कारासोबतच सायबर तज्ज्ञांनी हॅकिंगचा सुद्धा मोठा धोका वर्तवलेला आहे. हॅकर्स रुग्णांचे विचार आणि आठवणी चोरू शकतात असा इशारा दिलेला आहे. एकीकडे मस्क यांच्या नुरालिंगच्या अजून चाचण्या सुरू आहेत, तर दुसरीकडे बघितलं तर चीननं ही चिप बाजारामध्ये आणून वैद्यकीय क्षेत्रात मोठी बाजी मारलेली आहे. तुमचं वय वाढतंय म्हणून तुमचे सगळे अवयव म्हातारे होत चालले असं तुम्हाला वाटतंय का? तर जरा थांबा. विज्ञानानं आता असा एक शोध लावलाय ज्यामुळे तुमच्या शरीरामधील प्रत्येक अवयवाचं अचूक वय हे नेमकं समजणार आहे. एक साधी रक्ताची चाचणी आता तुम्हाला पुढच्या 10 वर्षात होणाऱ्या आजारांची पूर्वकल्पना देणार आहे. पाहुयात काय आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचं थक्क करणारं असं संशोधन. आपलं वय वाढतं तसे आपले अवयवही म्हातारे होतात. पण तुम्हाला माहित आहे का, तुमच्या शरीरात प्रत्येक अवयव एकाच गतीनं म्हातारा होत नाही. कदाचित तुमचं वय 35 असेल तर तुमचं हृदय किंवा किडनी 50 वर्षांच्या व्यक्तीसारखी काम करत असू शकते. याच विज्ञानाचा आधार घेत अमेरिकेच्या प्रसिद्ध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक क्रांतिकारी शोध लावलाय. त्यांनी रक्तावर आधारित असा एक इंडिकेटर विकसित केलेला आहे, जो तुमच्या शरीरातील 11 प्रमुख अवयवांचं अचूक बायोलॉजिकल एज सांगू शकतं. या एका साध्या रक्त चाचणीमुळे आता केवळ अवयवांचं वयच समजणार नाही, तर पुढील 10 वर्षात त्या अवयवाला कोणता गंभीर आजार होऊ शकतो याचाही अचूक अंदाज आधीच लावता येणार आहे. मेंदू, हृदय, फुफ्फुस, यकृत आणि किडनी यांसारखे अवयव वेगानं म्हातारे होत असतील तर भविष्यातील हृदयविकार, किडनी फेल्युअर किंवा विस्मरणाचा धोका अनेक वर्ष आधीच ओळखून डॉक्टर वेळेमध्ये प्रतिबंधात्मक उपचार सुरू करू शकतील. वैद्यकीय क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलून टाकणारं हे संशोधन मानवाचं आयुष्यमान वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दिवस बदलला की जग बदलतं आणि जगासोबत आपण. एका देशातली हालचाल आणि दुसऱ्या देशातलं आर्थिक गणित, तिथल्या घडामोडी थेट आपल्या आयुष्यावर परिणाम करते, हेच आपण आजच्या विश्वसंचारमध्ये अनुभवलंय. या वेगवान घडामोडींसह विश्वसंचारमध्ये इथेच थांबतोय. भेटूयात नव्या घडामोडींसह, नव्या बातम्यांसह पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.